नमस्कार. सारिकाज आर्ट फंडाजमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आजच्या भाऊबीजेच्या सुद्धा शुभेच्छा. तर आज मी छोट्या भाऊ बहिणींना आणि सर्वांना आवडेल अशी एक डेकोरेटिव्ह रेसिपी शिकवणार आहे. काल मी पाडव्याला केली होती ही नारळाची बर्फी. त्याचं मटेरियल तुम्हाला सांगते. काय काय साहित्य लागलं. डेसिकेटेड कोकोनट 1 वाटी, अर्धी वाटी दूध, 1 वाटी पिठी साखर आणि थोडी वेलची पावडर मिक्स करून त्याच्या वड्या थापल्या आणि त्यातलाच थोडा गोळा आपल्या डेकोरेटिव्ह रेसिपीसाठी बाजूला काढून ठेवला होता. तर सुरू करूया आपली डेकोरेटिव्ह रेसिपी. आता ह्या गोळ्याला आपण असं कमळाच्या पाकळीसारखा आकार देणार आहोत. आधी आणि नंतर एक निमुळता आकार द्यायचा आहे. असा मानेचा आकार करून घेऊया. हा पाठचा आकार आहे. डोक्याचा शेप. हा शेप तयार झाला आहे. आता आपण ह्यानी फोर्कनी काट्याने असे पंखाचा आकार देऊया. फ्लेमिंगोचे पाय लांब असतात. आपण फ्लेमिंगो हा बर्ड करतोय, पक्षी करतोय, तर त्याचे पाय असतात लांब. तर ही एक वळकटी करून घेतली आणि ती अशी खालून दाबून घ्यायची. अशाच प्रकारे दुसरा पाय करून घेतला आहे. आता पायाचा जो गुडघा असतो, त्याचा गुडघ्याचा भाग असतो, त्याला असे गुलाबी गोळे असतात. ते दोन्ही बाजूला आपण करून घेऊया. आता करून घेऊया फ्लेमिंगोची बागदार चोच. फ्लेमिंगोला अशी पंखाच्या मागे काही काळसर पिसं असतात. ती पायाच्याच रंगाने आपण करून घेतली. ह्या पायाच्या रंगासाठी मिक्स केला पिंक कलर, थोडासा ऑरेंज आणि ग्रीन कलर. कारण आपल्याकडे खायचा काळा रंग नसतो, म्हणून हे खाण्याचे रंग सगळे मिक्स केले. आता ही डार्क पिसं करून घेतलेत. आता त्याचा डोळा लावूया. मिरा घेतला आहे मी एक, किंवा मनुक्याचा तुकडासुद्धा आपण घेऊ शकता, म्हणजे तो खाता येईल. मिरा घेतला तर तो काढून टाकायचा खाताना. हा बघा. तर हा आपला तयार झाला डेसिकेटेड कोकोनटचा फ्लेमिंगो. हा लहान मुलांना तुम्ही गिफ्ट करू शकता त्यांच्या बड्डे पार्टीला, किंवा डेकोरेशन पीस म्हणून सुद्धा बड्डे पार्टीला ठेवू शकता.